सर्वांना श्री स्वामी समर्थ. पूजा, भक्ती, सेवा, जप केल्यानंतर अशी कोणतीही कामे करू नका, तरच त्या पूजेचे संपूर्ण फळ प्राप्त होईल. ईश्वर प्राप्तीसाठी भक्ती सर्वजण करत असतात. भक्ती हा कलियुगात ईश्वर प्राप्तीचा सर्वात सोपा असा मार्ग आहे. भक्ती, सेवा, मंत्र, स्तोत्र बोलल्याने भगवंताची प्राप्ती होऊ शकते. पूजा, जप, सेवा केल्याने देव प्रसन्न होतात. मनोभावे श्रद्धा ठेवून भक्ती केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. पूजा, भक्ती, जप, तप हे सर्व काही प्रत्येकजण व्यक्ती करत असते. पण पूजा, भक्ती, जप केल्यानंतर व्यक्ती अशी काही कामे करते की ज्यामुळे त्या पूजेचे लाभ त्या व्यक्तीला प्राप्त होत नाहीत. जेव्हा आपण देवांची भक्ती, सेवा, जप करत असतो तेव्हा आपल्या शरीरात एक प्रकारची सकारात्मक देवी ऊर्जा शक्ती समाविष्ट झालेली असते आणि सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा ही आपल्या हातात समाविष्ट असते. म्हणूनच अशा कोणत्या गोष्टी आहेत, अशी कोणती कामे आहेत जी आपण नाही केली पाहिजे ते पाहूयात. जेव्हा आपण मंत्र, स्तोत्र पठण करत असतो, जप करत असतो किंवा देवपूजेविषयी कोणतेही काम, सेवा, भक्ती केल्यानंतर आपण लगेच आसन सोडू नये, तर त्या आसनावर 5 मिनिटं बसून राहावे, देवांशी बोलावे, प्रार्थना करावी व 5 मिनिटांनंतर देवांची परवानगी घेऊन मगच आसनावरून उठावे. त्याचप्रमाणे आसनावरून लगेच न उठता आसनाला आधी नमस्कार करावा, मग आसन सोडावे. पूजा, पाठ, मंत्र, स्तोत्र बोलल्यानंतर लगेच हातपाय धुवायची चूक करू नये. लगेच वॉशरूमला सुद्धा जाऊ नये, कारण असे केल्याने आपल्यामध्ये सामावलेली ईश्वरी सकारात्मक शक्ती प्रवाहित होते, ती कमी होते. त्या सेवेचा लाभ आपल्याला होत नाही. यामुळे या गोष्टी करणे नक्कीच टाळावे. त्याचप्रमाणे देवांची पूजा, सेवा झाल्यानंतर कोणाचा फोन आला किंवा अन्य कोणत्याही कारणावरून राग आला तरीसुद्धा त्यावेळेस शांत बसावे. रागाच्या भरात कोणालाही अपशब्द बोलू नये, कोणाही विषयी वाईट नकारात्मक विचार करू नये. कारण जेव्हा आपण देवांची भक्ती करत असतो तेव्हा मन हे सकारात्मक झालेले असते, मन आपले एकाग्र झालेले असते. अशा वेळेस स्वतःच्या चुकीमुळे त्याला नकारात्मक बनवू नये. तसेच जेव्हा आपण आध्यात्मिक मार्गावर चालत असतो तेव्हा कोणत्याही वेळेत अपशब्द बोलणे किंवा दुसऱ्यांच्या विषयी वाईट विचार करणे नेहमीच टाळायला हवे, तरच आपला भक्तिमार्ग खऱ्या अर्थाने सुखकर होण्यास मदत होते. तसेच जेव्हा तुम्ही देवांची सेवा किंवा कोणतेही उपाय करत असता त्यानंतर ते झाल्यानंतर पटकन आरशामध्ये पाहू नये, आरशामध्ये पाहू नका. कारण आरशात नकारात्मक शक्तीचा संचार असतो. तुमच्याकडे जी काही देवांच्या कृपेने, भक्तीने, सेवेने सकारात्मक शक्ती तुमच्यामध्ये सामावलेली असते ती नष्ट होण्याची शक्यता असते. ती नष्ट होते आणि त्याचे संपूर्ण लाभ मिळत नाहीत. म्हणूनच पूजा, भक्ती, मंत्र, स्तोत्र केल्यानंतर या चुका काही कधीच करू नका, तरच त्या सेवेचे तुम्हाला पूर्णपणे लाभ मिळतील. श्री स्वामी समर्थ. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.